वर्धा जिल्ह्यातल्या पुलगाव शिरपूर मार्गाची दुरवस्था वाहन चालकांसाठी डोकेदुखी ठरते। रस्त्यावर पडलेल्या मोठमोठ्या खड्ड्यांमध्ये पावसाचं पाणी साचले आणि त्यामुळे अपघातांचा धोका वाढला असून नागरिकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागतोय। दरम्यान आमदार राजेश बकाने यांनी गेली 25 वर्ष मतदारसंघामध्ये विकासाचा बॅकलॉग राहिल्याचा दावा करत या रस्त्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 350 कोटी रुपये मंजूर करण्याचं आश्वासन दिल्याचं सांगितलं। मात्र प्रत्यक्षामध्ये रस्ते खड्डेमुक्त कधी होणार असा सवाल नागरिक उपस्थित करत असून तातडीनं दुरुस्तीची मागणी जोर धरते। परभणी जिल्ह्यातील गंगाखेड तालुक्यामध्ये कासारवाडी पाटी ते ढवळेवाडी इथपर्यंत गोदावरी तांडा, कौडगाव, धर्माननगरी आणि वैद्यवाडीला जोडणाऱ्या मुख्य रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे। रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडल्याने वाहन चालकांसह शालेय विद्यार्थी, गर्भवती महिला आणि रुग्णांना सुद्धा मोठ्या गैरसोयींचा सामना करावा लागतोय। या रस्त्याची तातडीनं दुरुस्ती करून 10 दिवसात काम सुरू करावं, अन्यथा तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्याचा आणि आगामी ग्रामपंचायत निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा इशारा ग्रामस्थांनी निवेदनाद्वारे प्रशासनाला दिलेला आहे। रस्ता व पुलासाठी ढवळकेवाडी, गोदावरी तांडा, कौडगाव ग्रामस्थांचा ग्रामपंचायत निवडणुकीवर बहिष्काराचा इशारा। 10 दिवसात रस्त्याचं काम सुरू करा, अन्यथा तहसील कार्यालयावर हलगी मोर्चा काढणार। गंगाखेड तालुक्यातील कासारवाडी पाटीपासून ढवळकेवाडी, गोदावरी तांडा, कौडगाव, धरमनगरी, वैद्यवाडी या गावांना जोडणाऱ्या मुख्य रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाली असून रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडलेत आणि त्यामुळे वाहनं चालवणं कठीण झालंय। रस्त्याची अवस्था दयनीय झाली असून शालेय विद्यार्थी, गर्भवती महिला आणि रुग्णांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागतो।